30 रुपये पाव आहे. मग कसं परवडणार आणि कसं काय करणार? सरकारने नेमकं काय केलं पाहिजे? आता सरकार तर मदत करतंय 1,500 रुपये सरकारच्या तिजोरीत. शेतकऱ्याला मदत केली पाहिजे. सरकारने बी बियाणं स्वस्त दरात दिले पाहिजेत शेतकऱ्याला. आज बी शेतकऱ्याचीच कन्या आहे. मी गावावरून जाऊन आले, पण शेतकरी अक्षरशः पाणी नाही प्यायला, त्यांना पाणी नाही. शेतकरी कुठं, सरकार हा कुठं डोकून बघत नाही. अक्षरशः मी आले शेवाळ्यागत पाणी पितात लोक. आमचं स्वतःचं गाव आहे, पण काहीच नाही म्हणजे असं. म्हणजे पाण्याची अजिबात सोय नाही, पाणी पण पडत नाही. फक्त आले पीक वगैरे आले, पण म्हणजे आता लाडका भाऊ योजना आहे, म्हणजे 12वी जो पास आहे त्याला 8,000 मिळणार, तुम्हाला 1,500 मिळणार. तर याच्यात भागणार नाही. कसं भागणार साहेब? कारण महागाईच तेवढी वाढली, कसं बाई भागणार? काय ताई, नाव काय तुमचं? माझं शांता सदैव काळे. शांता सदैव काळे. डोळ्यात पाणी आहे बघा, डोळ्यात पाणी आहे. शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी. अक्षरशः शेतकरी रडतोय, अक्षरशः म्हणजे खूप बिकट परिस्थिती गावाला. काही भाजी नाही, काही नाही, काही नाही. सध्या एवढी महागाई वाढली, खूपच म्हणजे बी बियाणं स्वस्त नाही आहे. आज हे बी पेरलं तर ते गेलं तर परत बी घ्यायला पैसे नाहीत शेतकऱ्याकडे. अशी खूप तुम्ही जेव्हा मतदान करायला जाता, प्रत्येक नेता असं म्हणतो की आम्ही तुमच्यासाठी काम करतो, शेतकऱ्यांसाठी काम करतो. तेव्हा मतदान करताना तुम्हाला काय वाटतं? आम्ही मतदान आता जे आहे ते करतोच ना. प्रत्येक म्हणजे सरकार चांगलं यावं, चांगली आमची पाण्याची सोय व्हावी, शेतकऱ्याची सोय चांगली व्हावी, हेच आम्हाला अपेक्षित आहे, बाकी काहीच नाही. हा बचत गटाचा मेळावा आहे. लाडकी बहीण योजनेची